ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत आपल्यासोबत आहेत. ते त्याच्यावर बातचीत करणार आहे. त्या प्रकार सगळं बघितलं तर काय वाटतं आता? खरं म्हणजे कॅप्टन खरातांचं प्रकरण म्हणजे अत्यंत महागंभीर असं आहे. आजपर्यंतच्या महाराष्ट्रामध्ये कधीही झालं नसेल एवढं जबरदस्त अनैतिक व्यापार, अनैतिक धंदे, अनैतिक व्यवहार ह्या खरातांच्या माध्यमातून महाराष्ट्रात झालेला आहे. आणि दुर्दैवाने असं आहे की त्यामध्ये सध्याच्या महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले अनेक मंत्री खरातांचे पट्ट शिष्य म्हणून काम करतात आणि त्यांच्या अनैतिक धंद्यांना त्यांचा प्रत्यक्ष पाठिंबा राहिलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा स्फोट खरातांच्या व्हिडिओ ज्या वेळेला चर्चेला येतील त्यावेळेला खूप मोठा स्फोट होईल हे नक्कीच. आणि अनेकांचा त्याच्यामध्ये बळी जाईल. या प्रकरणामध्ये सरकारचं नाव आलं, त्यांना राजीनामा द्यावा लागला. एवढ्या प्रकरण थांबले कशा पद्धतीने सरकार तुमच्यावर काय वाटतं? ज्या पद्धतीने खरातांच्या बरोबरचे सध्याच्या मंत्रिमंडळातल्या हेवीवेटेड मंत्र्यांची नावं येत आहेत आणि केंद्रातल्या काही लोकांची नावं येत आहेत, ते पाहिल्यानंतर खरातांचे जे व्हिडिओ आहेत हे पूर्णपणे उघड केले जातील की नाही याबद्दल शंका आहे. त्यामुळे चाकणकरांच्या प्रकरणावरून हे कदाचित दडपलं सुद्धा जाईल. म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमची विनंती आहे की तुमच्या धाडसी वृत्तीमुळे खरातांचा हा पत्ता शोध लागलेला आहे, परंतु ही कारवाई करत असताना कोणतीही दयामाया न दाखवत असताना ज्या तुमच्या सहकारी मंत्र्यांनी भोंदूगिरीचा आधार घेऊन महाराष्ट्राचं वातावरण गलिच्छ केलेलं आहे किंवा महाराष्ट्राच्या उच्च परंपरेला काळिमा फासलेला आहे, त्या मंत्र्यांची हकालपट्टी तुम्ही तातडीने करा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये खराताच्या जीविताचं रक्षण सुद्धा करा. कारण खरातांच्या आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर आत्ताच्या काही लोकांकडून खरातांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. तपास लागत नाही अशा वेळेला अशा देखील बंधुभावाचा तपास पूर्ण असं वाटतंय? विसंगती शंका तर आहेच, पण आजपर्यंतच्या या ज्या काही झालेल्या घटना आणि खरातांची घटना याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कॅप्टन खरातांची ही जी काही गोडबंगाल आहे किंवा तंत्रमंत्र विद्येचा वापर करून जेणेकरून राजकारणी त्यांचे शिष्य झाले आणि त्या खरातांच्या तंत्रमंत्र विद्येचा आधार घेऊन ह्या राजकारण्यांनी महाराष्ट्राचा कारभार केलेला आहे आणि त्याचबरोबर अनेक अनैतिक व्यवहार केलेले आहेत, अनैतिक धंदे केलेले आहेत. ते सगळे पाहिले तर राजकारणी आहेत, इतर काही समाजातले प्रतिष्ठित नागरिक आहेत, काही पुरुष आहेत, महिला आहेत असं म्हटलं जातं. ह्या सगळ्यांचं कुठेतरी वस्त्रवरण भविष्यामध्ये होऊ नये आणि यासाठी खरातांची फाईल दुर्दैवाने बंद केली जाईल पूर्ण तपासा अंती अशी शंका वाटते. SIT तर मुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेली आहे, पण SITतून पूर्णपणे जे खरं आहे, सत्य आहे ते बाहेर येण्याची आवश्यकता आहे. फंडिंग ज्या प्रमाणात काही प्रमाणात होत असं, कारण महाराजांना ज्यावेळेला ताब्यात घेतलं गेलं त्यानंतर तिथलं आलिशान थाट बघितलं, या मार्फत त्यांच्याजवळ येणारे जे पैसे आहेत त्यामध्ये आणि मंत्र्यांची व्यवहार असं काय असू शकतं? नक्कीच. ज्या पद्धतीने ज्या मंत्र्यांची नावं बाहेर येत आहेत ह्या सगळ्या मंत्र्यांनी सत्तेचा दुरुपयोग करून जी माया कमवलेली आहे ही माया खरातांची कृपा समजून त्या मायेपैकी काही भाग खरातांच्या चरणी त्यांनी नक्कीच अर्पण केलेला आहे. आणि ज्या पद्धतीने शासकीय यंत्रणेचा सुद्धा दुरुपयोग करून खरातांचे इतर जे व्यवहार धंदे होते, कारनामे होते, त्याला कुठेतरी आधार देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे खरातांचे आश्रयदाते हे सध्याचे मंत्री आणि ज्यांच्याकडे पैसा अफाट आहे असे मंडळी सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून खरातांची ही जबरदस्त तयार झालेली मायानगरी ही उद्ध्वस्त करण्याची आवश्यकता आहे. परंतु शंका आहे की त्या मायानगरी ज्यांच्या माध्यमातून उभी झालेली आहे त्या मंत्रीच या खरातांची काही ना काही कपट कारस्थान करून किंवा शासकीय यंत्रणेचा आधार घेऊन त्यांची कदाचित हत्या सुद्धा होऊ शकेल. पण साहेब, महाराजांचा आसरा घ्यावा लागतोय पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, काय भीती असते किंवा काय देवीशी चमत्कार असते इथपर्यंत ह्या लोकांची श्रद्धा पोचलेली आहे? दुर्दैव आहे ते. सध्याच्या मंत्रिमंडळातले काही लोक म्हणाले, काही लोकांकडे बघितलं तर भोंदू बाबांशिवाय त्यांना दुसरा मार्गच दिसत नाही. शिवसेना फोडण्यासाठी सुद्धा ह्या तंत्रमंत्र विद्येचा घाणेरडा उपयोग करून सध्याच्या उपमुख्यमंत्री काही मंत्री यांनी ज्या पद्धतीने शिवसेना फोडली, ह्या तंत्रमंत्र विद्येचा आधार घेऊन रेडे कापले, बकरे कापले, भोंदूगिरीचा आधार घेतला
आणि माननीय उद्धवजी ठाकरे आणि मातोश्रीला संपवण्याचा ज्या पद्धतीने प्रयत्न केला, हेच आज या पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. सर, चर्चा होते की या पद्धतीनं तपासणी करणं चालू आहे, पण एसआयटीची स्थापना जी आहे ही अगोदर झाली असावी आणि सभागृहात संदर्भात दावा उठवला गेला नाही. काय बघताय याकडे? खरं म्हणजे हे प्रकरण ज्या पद्धतीने ऐकवात येत आहे की गेल्या महिन्याभरापासून हे प्रकरण माननीय मुख्यमंत्र्यांकडे आहे अशा पद्धतीची बातमी संपूर्ण सर्वत्र पसरली जाते, परंतु सभागृहामध्ये त्याच्यावर फार मोठी चर्चा होऊ नये आणि कदाचित मंत्र्यांना ज्या पद्धतीने चाकणकरांची गच्छंती झाली तसे काही मंत्र्यांचे कारनामे उघड होऊ नये सभागृहामध्ये चर्चेच्या माध्यमातून, याची सुद्धा कदाचित काळजी घेतली गेली असावी अशी सुद्धा शंका सर्वत्र आहे. आणि म्हणून हे प्रकरण जरी समजा सभागृहात काही दोन दिवसात संपलं, तर भविष्यामध्ये सुद्धा येणारं पावसाळी अधिवेशन यामध्ये सुद्धा खरात प्रकरण नक्की गाजेल. दीपक केसरकरांचा मुद्दा कनेक्शन संदर्भामध्ये आधारित बोलत होता. कशामध्ये तपासणी कामा लागली पाहिजे की सगळं कनेक्शन अगदी गुवाहाटीपासून सगळं ओपन होईल? बघा, दीपकभाई केसरकरांच्या बाबत आमचे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे प्रवीणभाई भोसले वगैरे हे चांगलं सांगतात. एक लिंबूवाला बाबा म्हणून सुद्धा केसरकरांचं नावलौकिक खूप मोठ्या प्रमाणात सावंतवाडीला आहे. त्यामुळे त्यांचा जर पूर्व इतिहास पाहिला तर नक्कीच त्यांची इन्व्हॉल्वमेंट ह्या खरात बाबाबरोबर नक्की असेल. जे आमदार गुवाहाटीला गेले होते त्यावेळेला लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आता योग्य दिशेने तपास झाला तर ह्याचं कनेक्शन बाबूपर्यंत थेट जोडलं जाऊ शकतं. नक्कीच जोडलं जाईल. गुवाहाटीचा तपास जर सुरू केला तर तो त्याचं मूळ खरातांच्या त्या बुंदुगिरीमध्ये आहे हे सिद्ध होईल. कृष्णकांत साळगावकर, विनय मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.